ही माझी सून मंजिरी हा रोह्याची आहे कोकणातली. हो का? तिचे वडील एसटी मध्ये आणि आई डबे करते. अच्छा ही बीकॉम झाली आहे. नेचर प्रोटेक्ट लाईफ इन्शुरन्स म्हणजे त्याचे आजा काकू ओळख करून देतात की मी नाही बोललो पप्पा कॅमेरामॅन ते काय तुमचं वय आहे? माझा कॉन्फिडन्स म्हणजे कॉन्फिडन्स असतो हा. काय आम्ही दादा येणार का बाकड्यावर झोपायला? तुझं लग्न झालं ना की आपण दोघंही एकत्र बाहेर झोपूया. अंधेरी रात में दिया तेरे हाथ. काय फालतूगिरी यार, डाउनलोडच होत नाही. दुपारी काय मेसेज पाठवला? जम्पिंग जॅक. मी जम्पिंग जॅक आहे. हो शिकले आज तुझ्याकडेच बघतोय. तू पिक्चर बघ की. मी तर असं ऐकलं होतं शाहरुखने इथे बसून गौरीला सांगितलं होतं तेरे लिए इधर हिच घर बनवूंगा आणि बनवलं की नाही जन्नत. जन्नत नाही मन्नत. क्या हुआ है तेरे को? काय तो फिर मेरे से तो कम से कम ठीक से बात करना. काय बोलू? शितले तू जरा बाजूला ठेवून काय झालं तर नीट सांग. आज घरी होळीला जेवायला बोललो होतं याला आणि येऊ घरीच जेवला. आणि मी याला सांगितलं होतं बरं का की जर का तू आला नाहीस तर मी जेवणार नाही म्हणून. पण याला काय आहे का नाही बघ, निवांत जेवून पिक्चर बघत बसलाय. अमू अमू अल्पेश त्याची मैत्रीण दिव्या आली आपल्याकडे. ती त्याच्याबरोबर गोचीकडे असते. गोची गोची. अरे गोची रे गोची. तो नाही का पिवळ्या केसांचा टीव्हीवर असतो, मोठा कोरिओग्राफर आहे. इट्स कोरिओग्राफर ऍक्च्युली. खूप लागत. आता कसे सांगायचे, वाऱ्यावरी बोलायचे, कुठल्या नवे थांबायचे. शीतल काय झालंय का? कुठं काय? नाही म्हणजे तुझं लक्ष नाही ना पिक्चर कडे म्हणून विचारलं. कसला भारी आहे ना पिक्चर. स्टोरीनं लयच भारी मोड घेतलाय. नुसतं हा काय हा अगं पिक्चर तरी बघ की. शाबाश. या हिरोच्या बापागत आमच्या पण बापूकडं घोडा पाहिजे होता. मी भुंगात पळवला असता. माहित तुमच्या बापांकडे घोडा कुठं? तू काय मी जेवले नाही जेवले याचा आजाला काय बी फरक पडत नाही. कसा दात दाखवून हसतोय बघ. ऐसा कुछ नाही. तुला काय का माहित? मी सांगते ना त्याला माझी काहीच पडलेली नाही. अगं काहीतरी झालं असेल ना. काय बी झालं तरी हसू कस शकतो. शिकल्या ग कुछ तो हुआ होगा ना. काय होतंय त्याला? दगडाचं काळीज आहे याचं. माझी अजिबात काळजी नाही आला. यास्मिन बोल
मी घरी जाते, मला लई झोप आली. क्यों रुक ना काके, मी घरी जाते. का ग काकी, मला लई झोप आली. अगं बस की. अगं यास्मिन आहे तुझ्या जोडीला, मी घरी जाते, तू बघ पिक्चर. टॅलेंट हा, मी जरा जाऊन आलो, फ्रेश होऊन आलो जरा. या भैया. तू का? मला इथं का आणलंयस? तिथले मी तुला. अजिबात बोलू नकोस माझ्याशी. अगं ऐक तरी. आज मला तुझा एक शब्द बी ऐकायचा नाही. अगं पण तू हो बाजूला, जाऊ दे मला. जातो इथनं. माझं ऐक तरी शितले. काय ऐकू? मला काय म्हणायचं ते तरी ऐक. तू काय म्हणणार आहेस ना, चांगलंच माहितीये मला. खरं तर ना माझं चुकलं. उगाच एवढा जीव लावला तुझ्यावर. मला तर काही कामच नव्हती ना, म्हणून तुझ्यासाठी पोळ्या केल्या. सॉरी शितल्या, ग माझी बी लई इच्छा होती यायची. अजब, तू कारणच देणार असशील ना, तर मी जाते इथनं उठून. तुझ्यासाठी पाठ मांडला, रांगोळी काढली, आणि एवढंच नाही तर काय तू येणार म्हणून नटून तटून बी बसले होते. आणि एवढं सगळं करून तो भैया येऊन जेवून गेला. किती वाईट वाटलं मला माहितीये. कुणासाठी केलं होतं मी एवढं सगळं? तुझ्यासाठी ना. आणि तू जाऊ दे. जिजीला या सणाला माझ्या संग जेवायचं होतं. तिनं हट्टच धरला. तुझ्यासोबत परत कधी सणाला जेवायला मिळणार काय माहित. म्हणली
पिकलं पान कधी गळून जाईल याचा काही नियम नाही. आता जीज आहे तर माझ्याबरोबर 2 घास खा. तिच्या अशा बोलण्यानं काळीच चिरलं माझं. फक्त आणि फक्त जिजीसाठी थांबावं लागलं मला, म्हणून मी नाही येऊ शकलो. सॉरी. तू का सॉरी म्हणतोस? चूक माझी. अजिबात नाही, तुझं बरोबर आहे. जीजीचा शब्द मोडून माझ्यासाठी काय बी केलं मला नाही आवडणार. खरं तर मी तुला सॉरी म्हणायला पाहिजे. मी तुझं ऐकूनच घेतलं नाही. उगाच लय काय काय बोलले ना तुला. अगं नाही, उलट मी आलो नाही म्हणून तुझी अवस्था वाईट झाली असेल. मी जेवले बी नाही माहितीये. माहितीये, माझ्यामुळे तुला तिथले बोल की. अजून एका गोष्टीसाठी सॉरी. कुठल्या? मी तुला इकडे पळवून आणलं. त्याला काय होतंय तेव्हा? घाबरली असतील ना? अजिबात नाही. कसं काय? कारण मी फौजीची होणारी. काय फौजीची काय? कुठं काय? आजा, बोल की. जर वेळ आली तर काय? तर मला असंच काय असत? पळवून नेशील ना? काय? अजिबात नाही. का? मी का तुला असं गुपचूप नेणार आहे? मग सगळ्यांना सांगून सगळ्यांना देखत उचलून नेणार. ती बी सगळ्यांच्या परवानगीने. कळलं? आणि काय राजा? काय? मग अशी पिक्चर मध्ये हसत का होता? अगं रावल्यानं जोक केला होता म्हणून. तरी म्हणलं ही कशाला हसत्यात? मला तर असला राग आला होता म्हणून सांगू. रागायला काय झालं? काय झालं? एक तर घरी जेवाय आलं नाहीस आणि त्यावरनं पिक्चर बघतोयस होय? तू बी आलीस की मग. ओ फौजी, माझी इच्छा नव्हती तरी बी मी आले. ते बी सुमन काकीला सोबत म्हणून. तशी माझी बी इच्छा नव्हती, पण काय? रावल्या म्हणला थांब. म्हणजे तू रावल्या म्हणला म्हणून थांबलास? ऐकून घे. राहुल्या म्हणला थांब, शीतल येणार म्हणून थांब. आणि तुला सांगू, तू आज पोळी केलीस आणि मी खाल्ली नाही ना, त्याचं मला लई वाईट वाटलं होतं. आणि नंतर विचार केला, वाईट वाटतच बंद झालं. का? आजचा एक दिवस चुकला तरी काय झालं? इथून पुढे प्रत्येक सणाला ना तुझ्या आजच्या पोळ्या खायच्या मला. पण मी एकदा जेवायला बसलो ना, 5 पोळ्या हाणतो बरं का मी. तेवढं करायला जमतील ना तुला? बघू की तू खाऊन दमतोस का मी बनवून. बघू. बरं ये इकडे. अरे कुठं? ये तर. ये. काय करतोस? हा बस इथं. बस खाली बस. मी आलो. कुठं चाललंय? थांब.
हे काय? तू उपाशी राहिलं कसं चालेल मला? तू बी जेवला नाहीस ना? तुला कसं कळलं? मी उपाशी असताना तू कसं जेवणार? एक मिनिट. बोल. मी काय बोलू? जे बोलायचं ते बोल. नाही नको, तू बोल. तू बोलताना बघाय आवडतं मला. किती आवडतं? लई म्हणजे लईच आवडतं. पण मला तू बोलताना जास्त आवडतं. असं वाटतं AK-47 फायरिंगच चालू. होय का? पण कधी कधी न बोलता बी कळलं पाहिजे काय सांगायचंय आणि किती सांगायचंय ते. पण बोल. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती, बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती. बेचैन स्वप्नांची पाखरे हरून जाती, मनाच्या पाऱ्याला आवरू किती. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय.